आणि छत्रपती संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारणारा क्रूरकर्मा औरंगजेब अबू आझमींनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावरती मोठी टीकाही झाली। स्वराज्यावरती चाल करून आलेला आणि 18 वर्ष मराठे शाहीसोबत लढणारा औरंगजेब याच मातीत संपला। छत्रपती संभाजीनगर जवळच्या खुलताबादमध्ये त्याची मजार आहे आणि हीच मजार काढून टाकली जावी अशी मागणी करून उदयनराजे भोसलेंनी नव्या वादाला तोंड फोडलंय। संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे। बोलून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक जेसीबी मारला खापीन गेलं की गेलं, या टाकून पडत नाही। गढ़ किल्लों के ऊपर जब जब कोई कार्रवाई हुई है तभी आपको बताया गया है क्या सुबह 5 बजे हुई है, 6 बजे हुई है। तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी। छावा चित्रपटातून छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान पुन्हा अवघ्या देशानं पाहिलं। देशभरात औरंगजेबाच्या क्रूरतेवर नव्यानं संताप व्यक्त होतोय। पण हे सगळं सुरू असताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी औरंगजेबाचं गुणगान गायलं। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहां पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। या प्रकारानंतर अबू आझमींचं अधिवेशन काळासाठी निलंबन झालं। पण या एका प्रकारानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात क्रूरकर्मा औरंगजेबाची कबरी विरोधात रणकंदन माजल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः सत्ताधारी भाजपनं औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा इशारा द्यायला सुरुवात केली आहे। अबू आझमींच्या विधानानंतर सर्वात आधी माजी खासदार नवनीत राणांनी त्याची सुरुवात केली। जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर, असे लोकांना ही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात। नवनीत राणांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणेंनीही कबर उखडून लावण्याचे संकेत दिले। जब कोई भी गढ़ किल्लों के ऊपर जब कोई कार्रवाई हुई है तभी आपको बताया गया है क्या सुबह 5 बजे हुई है, 6 बजे हुई है। तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी। आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे यांनी औरंगजेबाची कबर जेसीबी लावून उखडण्याची मागणी करून टाकली आहे। घेऊन काय उपयोग आहे? म्हणजे काय, तो लुटायला झाला होता, चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? कशा करता हे काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना। मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा। बोलून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक जेसीबी मारला खापीन गेलं की गेलं, या टाकून पडत नाही। औरंगजेबानं संभाजी राजेंसह स्वराज्यावर केलेल्या अत्याचाराचा इतिहास कुणीही विसरू शकणार नाही। पण असं असतानाही राजकीय स्वार्थासाठी काही नेते नाहक औरंगजेबाचं उदात्तीकरण करताना दिसतायत। याला विरोध म्हणून आता थेट औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची मागणी होऊ लागली आहे। पण या मागणीतही राजकीय हेतू आहे हे स्पष्ट आहे। त्यामुळे आता खरंच सरकार असं काही पाऊल उचलतं का की या सगळ्या मागण्या तात्कालिक राजकारणाच्या फायद्यासाठी आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।